देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या जाहीर होत आहेत। पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पॉंडिचेरी विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या लागणार आहेत। एप्रिल महिन्यात पार पडलेल्या मतदानानंतर आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते म्हणजे उद्याच्या मतमोजणीकडे। त्यातही सर्वाधिक लक्ष बंगालच्या निवडणुकीवरती असेल। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होईल। दुपारी 12 पर्यंत बहुतांश राज्यांचे कल स्पष्ट होतील। या निकालांचा परिणाम आगामी राष्ट्रीय राजकारणावर आणि केंद्रातल्या सत्ता समीकरणांवर पडण्याची शक्यता आहे। ममता बॅनर्जी, एम.के. स्टॅलिन आणि हिमंता बिस्वा शर्मा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या भविष्याचा फैसला उद्याच्या निकालावरती अवलंबून आहे। ज्या प्रकारे बंगालमध्ये निवडणूक लढली गेली की त्याच्यात एका पक्षाने तर बंगाल काबीज करण्याचा प्रयत्न केला। देशाची सगळे संस्था वापरून ह्याच्यावर आपण लक्ष थोडं सगळ्यांचं वेधून घेण्याची गरज आहे। कारण ह्याच्यात आपण पाहिलं असेल तर सेंट्रल सगळ्या फोर्सेस मग सीएपीएफ, सीआरपीएफ, बीएसएफ वगैरे सगळं वापरलं। चला, सुरक्षेसाठी असेल, स्थानिक जनतेच्या सुरक्षेसाठी असेल, आनंद आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन निवडणूक आयोग वगैरे सगळं जो काही हाती घेऊन भाजपने खेळ करण्याचा प्रयत्न केला, हा धोकादायक आहे। देशातली लोकशाही संपलेली आहे हे संकेत आहेत। आता तुम्ही पाहिलं असेल, आज पण मला वाटतं एका मतदारसंघात पूर्णपणे रिपोल दिलेला आहे। म्हणजे जोपर्यंत भाजप जिंकत नाही तोपर्यंत रिपोल घेत राहायचं, हे निवडणूक आयोगाचं काही माध्यम आहे का? हा देखील एक विचार करा।